न्यूज टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 5,20,000ची चोरी देवरुड पोलिसांनी केली उघड। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। देवरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळवडे येथील शिवनेरी इंजिनिअरिंग या कंपनीच्या मागील बाजूस असलेला पत्रा 2 चोरांनी उचकटून 5,20,000 किमतीच्या तांब्याच्या प्लेटा चोरून नेल्याबाबत देवरुड पोलीस ठाण्यात तक्रारदार मयूर रंगनाथ साळुंके यांनी तक्रार दाखल केली होती। या चोरीबाबत देवरुड पोलिसांकडे कुठलाही सुगावा नसताना जवळपासचे तब्बल 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी अखेर मुंबई येथून एक महागडे 4 चाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून शिवनेरी इंजिनिअरिंग मधून चोरलेल्या तब्बल 5,20,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या प्लेटाही हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। कशा प्रकारे या चोरांनी कंपनीत चोरी केली व मुंबई येथे चोर पोलिसांच्या हाती कसे लागले याची माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी। पाहूयात। दिनांक 7/4/2025 रोजी शिवनेरी इंजिनिअरिंग म्हणून कंपनी आहे तळवडे गावात देवगावमध्ये। त्या कंपनीच्या मागील पत्रा उचकटून त्यातील जवळजवळ 6 लाखाचं तांब्याचं सीट अज्ञात चोरांनी घरफोडी करून चोरी नेल्याबाबत आमच्याकडे गुन्हा दाखल झाला। आम्ही लागली तपासाच्या ठिकाणी जाऊन खात्री घेता कुठलेही आम्हाला त्यात पुरावा मिळून आला नाही। बरेच सीसीटीव्ही चेक केले तेव्हा एक आम्हाला तिथं वाहन दिसलं, 4 व्हीलर गाडी दिसली, मागे पुढे नंबर नव्हता। डमडाटा आम्ही मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं, त्यामुळे आम्हाला 100-150 आम्ही सीसीटीव्ही चेकिंग केले आणि आरोपी आम्ही अंधेरी मुंबई येथे लोकेट केले। ते 2 आरोपी आम्ही अरेस्ट केले। त्यांनी चोरी घरफोडी केलेला संपूर्ण मुद्देमाल 5,20,000चा तांब्याचा सीट आणि एक गुन्ह्यात वापरलेले 4 व्हीलर गाडी जप्त केलेली आहे। नाव सईदुल हसन उर्फ बादेभाई, राहणार बंगारवाडी मस्जिद जवळ अंधेरी। तसेच अब्दुल रहीम अब्दुल वहीद शेख उर्फ दादू हा हकीमचा अंधेरी येथे राहणारे लोक आहेत। त्यांनी MA02 DAZ 2157 महिंद्रा XUV गाडी आहे, त्या गाडीचा वापर करून चोरी केली होती। आता गुन्हे दाखल रेकॉर्ड चेक करतोय आम्ही। तर एकूण 5,20,000चे तांब्याचे सीट हस्तगत करण्यात आलेले आहे। अधिक तपास आम्ही करत आहोत।